गाईज वेलकम. तर आज आपल्या व्हिडिओमध्ये खरं बघायचं म्हणलं तर आपल्याला आज मार्केट डाऊन साईडला जाणार नव्हतं, ही फुल कन्फर्म होतं आणि प्रॉफिट बी 1:2 दिलेलं. तर तरी पण आपण इथं बुक केलं नाही, कारण तो आपल्याला 500 रुपये बघायचे होते आणि आपल्याला दिसत होते 400 रुपये काय तर 400-450 रुपये दिसत होते. 50 रुपयासाठी ना मी इथं कॉस्ट टू कॉस्ट ट्रेड करून ठेवलं आणि म्हणलं आता 50 रुपये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ट्रेड एक्झिक्यूट करायचा नाही. तर आपला लॉस झाला आहे, म्हणजे कॉस्ट टू कॉस्ट ब्रोकरेज थोडं काढले मी. हे बघा माझी एंट्री पॉईंट, माझा एक्झिट पॉईंट. तर तुम्हाला मी माझ्या चार्टवर दाखवतो. तर तुम्ही इथं एंट्री बघू शकतात. आपली एकदम एंट्री इथं झाली. इथून इथून आपण पुढच्या गेला होता ह्या टॉपला आणि एस एल माझं इथं होतं एस एल. ठीक आहे. आणि टार्गेट ना कुठं माझे हे लेवल होत्या. तर मार्केटनं काय केलं, थोडा वेळ टाईम इथं स्पेंड केला. जसं एंट्री झाली आपली तसं मार्केट इथंच फिरायला लागलं आणि त्या टार्गेटच्या जवळजवळ आलं त्या टायमाला मला एक थोडंसं ह्या लेवलपर्यंत द्यायची गरज होती, पण ह्याच्या आधीच मार्केट रिव्हर्स झालं आणि इथं आपला ट्रेलिंग म्हणजे कॉस्ट टू कॉस्टचा स्टॉपला हिट झाला. मार्केट पूर्ण आपल्या अपोजिट गेलं. हे बघा माझा स्टॉप लॉस मारल्याबरोबर मार्केट एकदम आपल्या अगेन्स्ट पूर्ण डबल ट्रिपल झालं प्रॉफिट इथं प्रीमियम. तर आपली एंट्री अशाच लेवलला असते जिथं मार्केटमध्ये परत रिट्रेस होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात आणि तुम्ही बघितलं असाल तरी पण इथे एकदम चांगल्या बॉटमला एंट्री झालेली होती. थोडं जरी मार्केट ह्या लेवलपर्यंत जरी आलं असतं तरी आपल्याला कुठे ना कुठे हे टार्गेट बघायला भेटलं असतं. मार्केटनं आपल्या लेवलपासूनच साईडवेज होऊन डाऊन साईडला मुवमेंट केलं. त्या टायमाला आपलं एस एल इथं कट झालं आणि आपण इथं कॉस्ट टू कॉस्टला इथून मार्केटच्या बाहेर एक्झिट झालो. तर बघा अशा प्रकारेच आज आपला कॉस्ट टू कॉस्टमध्ये दिवस गेलेला आहे आणि काल चांगला प्रॉफिट झाला होता, म्हणजे शुक्रवारी. आज कॉस्ट टू कॉस्टला गेले. चला उद्या बघू, उद्या काय सिच्युएशन असणार आहे. तुम्ही ट्रेड केला असाल तर मला कमेंट करून सांगा. पुन्हा टाईममध्ये ट्रेड केलेले